नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करतोय नाशिकच्या बातमीने. महत्त्वाची घडामोड अशी आहे नाशिकमधनं की नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरूच आहे आणि नाशिकमध्ये कंत्राटी चालक घेऊन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. संपकरी कर्मचाऱ्यांचा विरोध मोडीत काढण्यासाठी पोलीस आता आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. पहाटेच्या अंधारात संपकरी कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आलंय, तर नाशिकमधील विविध पोलीस ठाण्यांमध्ये कर्मचाऱ्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आणि या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्यानं संपकरी कर्मचारी संतप्त झाले. बोलूयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या बरोबर आहेत. लक्ष्मण, काय माहिती याबद्दल? महामंडळाने कुठल्याही परिस्थितीमध्ये बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी आता सर्वच प्रकार अवलंबले जाते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज नाशिक आगारातून 50हून अधिक बसेस ज्या आहेत त्या नाशिक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात मार्गस्थ करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर अहमदनगर असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल या दिशेने देखील काही बसेस रवाना करण्यात आलेल्या आहे आणि यासाठी एसटी महामंडळाने 50 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये सामावून घेतलेलं आहे तात्पुरत्या स्वरूपात आणि त्यांच्या माध्यमातून ही लालपरी रस्त्यावर धावण्यासाठी पाठवण्यात आलेली आहे. आणि एकूणच जर आपण बघितलं तर या प्रक्रियेलाच मुळात कंत्राटी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन बस सुरू करण्याच्या प्रक्रियेलाच आंदोलक एसटी कर्मचारी जे आहे त्यांचा विरोध होता आणि हा विरोध असल्यामुळे आता पोलिसांनी या सर्व विरोध करणाऱ्या कर्मचाऱ्यांची धरपकड सुरू केलेली आहे. आज पहाटे जे आक्रमक आंदोलक होते त्यांना त्यांच्या घरून ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर आज सकाळी 11 वाजेच्या दरम्यान ज्यांनी एसटी बाहेर पडत असताना आगारातून बाहेर पडत असताना गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला अशाही कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणून ताब्यात घेतलेलं आहे, स्थानबद्ध केलेलं आहे. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्यावरती कारवाई केली जाते आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो आगाराला देण्यात आलेला आहे. पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तामुळे आगाराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. तर दुसरीकडे जे कर्मचारी विरोध करतील एसटी बाहेर पडण्यासाठी किंवा आंदोलन उग्र स्वरूपात करू शकता अशा सगळ्यांवरती स्थानबद्धतेची कारवाई देखील आता पोलिसांकडून केली जाते. मात्र हे सगळं सुरू असताना दुसरीकडे मात्र आगार प्रमुखांकडून वारंवार या आंदोलक कर्मचाऱ्यांना आव्हान केलं जातंय की आपण पुन्हा एकदा सेवेमध्ये परत या आणि ही लालपरी जी आहे ती तुमच्याच हस्ते ही रस्त्यावर धावू द्या अशा प्रकारचं आव्हान देखील केलं जात आहे. मात्र त्या आव्हानाला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे दुसरीकडे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीनं लालपरी जी आहे ती रस्त्यावर पाठवली जाते. धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीबद्दल. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आता लालपरीला रस्त्यावरती उतरवण्याची वेळ आलेली आहे. नाशिकमधल्या एसटी संपकरी कर्मचाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध करण्यात आलेले. आज पहाटेच सकाळपासूनच नाशिक पोलिसांनी या सगळ्या कर्मचाऱ्यांना घरात जाऊन ताब्यात घेतल्याचं कळतंय आणि त्यानंतर आता आपण बघतोय की पुन्हा एकदा नाशिकच्या रस्त्यावरनं लालपरी जी आहे ती धावते. नाशिकमध्ये खासगी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीनं बस सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केलेला आहे. आज 50 खासगी बस चालक सेवेत दाखल झालेत. मात्र याला आंदोलक कर्मचाऱ्यांनी विरोध केला. कोणताही अनुभव नसताना बस ताब्यात कशा दिल्या असा सवाल आंदोलक कर्मचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आला. आंदोलक कर्मचाऱ्यांनी विरोध केल्यानंतर एसटी आगारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या अतिरिक्त बंदोबस्ताने आगाराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरू करण्यात आलेली बस सेवा ही प्रवाशांच्या जीविताशी खेळणारी असून 45 दिवसांची ट्रेनिंग कायम कर्मचाऱ्यांना बंधनकारक असतं. मात्र केवळ 2 दिवसांचं ट्रेनिंग देत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हातात लालपरी दिली जाते असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. आमचं आंदोलन नाही आहे, आमचा हा दुखवटा आहे आणि आम्ही आमच्या दुखवट्यामध्ये एकदम शांततेत बसलेलो आहोत. आम्ही कुठल्याही प्रकारचं प्रशासनाला त्यांच्या कामकाजामध्ये व्यत्यय आणत नाही आहोत. जे ड्युटीला जाऊ इच्छितात ते ड्युटीवर जात आहेत. आम्ही आमच्या इथे शांततेत आमचं सगळं काही चालू आहे. एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण होण्यासाठी आणि शासन आणि राज्य शासन आणि महामंडळ हे इतकी ताठर भूमिका घेत आहे का यांना लोकांचे जीव चालले पण यांना त्याच्याशी काही घेणं देणं पडलेलं नाही. नाही यांना लोकांशी घेणं आहे, नाही यांना एसटीच्या कर्मचाऱ्यांशी घेणं, नाही प्रवाशांशी घेणं देणं आहे. हे फक्त यांची आम्ही काय करू शकतो एवढंच दाखवत आहे. आज 1 दिवसाचं ट्रेनिंग घेतलेल्या चालकाला ते लालपरी हातात देत आहे, रस्त्यावर प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत. दरम्यान कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरू करण्यात आलेली बस सेवा ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच सुरू करण्यात आली असून ज्यांच्या हातात लालपरी दिली आहे
ते सर्व लोक लायसन्स धारक आहेत, त्यामुळे या आरोपात तथ्य नाही। उलट पक्षी आजही जे कर्मचारी सेवेत दाखल झाले नाहीत त्यांनी सेवेत दाखल व्हावं यांनी केलं। त्यांची चाचणी देखील घेतलेली आहे आणि ते सर्व चालक बहुतांश जे आमच्या सुटणीत आढळले ते प्रवासी वाहनावर काम केलेले सिटी लिंकचे किंवा इतर प्रवासी वाहतुकीवर चाललेले चालक आहेत। असे 50 चालकाच्या मदतीनं आम्ही जे काही आमचे पहिले चालू होते 30-40 शेड्यूल त्याच्या अजून आम्ही भर घालत आहोत, जेणेकरून जनतेची गैरसोय होणार नाही आणि जनतेला दिलासा द्यावा या दृष्टिकोनातून आम्ही आज तो एक नवीन 50 कंत्राटी चालक देऊन प्रयत्न करत आहोत। आणि दुसरीकडे औरंगाबादमध्ये कोरोनाचा फैलाव पाहता आता घरात बसून दुखवटा पाळण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतलाय। आंदोलनस्थळी न येता घरात बसून दुखवटा पाळण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। औरंगाबाद मुख्य बस स्थानकाच्या गेटवर आज बैठक घेण्यात आली। महाराष्ट्रातील आंदोलनकर्ते कर्मचाऱ्यांची मानसिकता आता तुटत चालली आहे, कारण गेल्या 2 महिन्यांपासून पगार नसल्याने खावं काय हा प्रश्न निर्माण झाला आणि त्यामुळे काही कर्मचारी कामावर हजर होत असल्याची कबुली आंदोलनकर्ते कर्मचाऱ्यांनी दिली आहे। त्यामुळे औरंगाबादमध्ये कोरोनाचा फैलाव पाहता आता घरात बसून दुखवटा पाळण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतलाय। आंदोलनस्थळी न येता घरात बसून दुखवटा पाळण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। औरंगाबाद मुख्य बस स्थानकाच्या गेटवर आज बैठक घेण्यात आली आणि महाराष्ट्रातील आंदोलनकर्ते कर्मचाऱ्यांनी मानसिकता आता तुटत चालली आहे, कारण गेल्या 2 महिन्यापासून पगार नसल्याने खावं काय हा प्रश्न निर्माण झालाय आणि त्यामुळे काही कर्मचारी कामावर हजर होत असल्याची कबुली आंदोलनकर्ते कर्मचाऱ्यांनी दिली आहे। तब्बल 64 दिवसांनंतर मालेगाव बस स्थानकावरून नाशिकसाठी एसटी बस सोडण्यात आली। खासगी कंत्राटी चालकाच्या माध्यमातून ही बस सोडण्यात आली आणि यावेळी संपकरी कामगारांनी एसटी सोडण्यास कोणताही विरोध केला नाही। मात्र चालकाला एका दिवसाची ट्रेनिंग देऊन त्याच्या हातात लालपरी देऊन प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप संपकरी कामगारांनी केला। 48 दिवसाचं ट्रेनिंग असतं या कर्मचाऱ्यांना। जे आज जे एक कर्मचारी आले ते प्रायव्हेट आहेत, यांना 1च दिवसाची ट्रेनिंग दिलेली आहे। याची जबाबदारी शासनाने घ्यावी, प्रवाशीची जबाबदारी पण शासनाची असेल। प्रवासी जनतेला बी मी सांगू इच्छितो, जे आमचे बांधव जे शहीद झाले त्यांच्या दुखट्यावर आम्ही आज पण थांबव। मालेगाव आगार जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही। मध्ये चालक जो बघितला त्याला कुठल्याही पद्धतीचं ट्रेनिंग नाही, कुठल्याही पद्धतीचं प्रवाशांना संरक्षण नाही। आज बीडमध्ये जी दुर्दैवी घटना घडली एक 4 दिवसांपूर्वी, त्याच्यामध्ये 6 प्रवाशांचा मृत्यू झाला। त्याच्यामध्ये शासनाने कुठल्याही पद्धतीचा इन्शुरन्स अथवा त्यांना कुठल्याही पद्धतीची आर्थिक मदत केली नाही। तर माझी शासनाला एकच कळकळीची विनंती आहे का कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहून त्यांचं एक तर विलीनीकरण करावं, नाही तो जो प्रवासी गाडीमध्ये बसेल त्याचा प्रत्येकी 50 लाख रुपयाचा इन्शुरन्स फाडावा आणि मग प्रवाशाला गाडीत बसवावं। नाशिकच्या चांदवड बाजार समितीत शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। बाजार समितीमधील नव्या जुन्या कांदा व्यापाऱ्यांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही कांदा लिलाव ठप्प झाल्याने शेतकरी संतप्त झाले। त्यामुळे लिलाव सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले। बाजार समितीने 22 नवीन व्यापाऱ्यांना कांदा खरेदीची परवानगी दिल्याने जुन्या व्यापाऱ्यांनी त्यावर आक्षेप घेत कांदा खरेदी करण्यास मज्जाव केला आणि यावेळी जुन्या आणि नवीन व्यापाऱ्यांमध्ये वाद झाल्याने कालपासून कांदा लिलाव बंद आहे। याचाच फटका शेतकऱ्यांना बसत असल्यामुळे ते संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं। तर दुसरीकडे बाजार समिती प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। बोलूयात आमचे प्रतिनिधी बब्बू शेख आपल्या बरोबर आहेत। बब्बू, काय माहिती आहे? विशाल, चांदवड बाजार समिती ही नाशिक जिल्ह्यातली मोठी बाजार समिती मानली जाते। इथे रोज हजारो शेतकरी कांदा घेऊन येतात आणि काल जे व्यापारी आहे त्यांची संख्या कमी पडत असल्यामुळे बाजार समितीने नवीन 22 व्यापाऱ्यांना लायसन दिलंय आणि कांदा खरेदीची परवानगी दिली। मात्र काही व्यापाऱ्यांची या बाजार समितीवर मोनोपॉली असल्यामुळे त्यांनी त्याला विरोध केला आणि त्यांनी नवीन कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना मज्जाव केला, कांदा खरेदी करू दिला नाही। त्याच्यामुळे कालपासून हा वाद सुरू आहे, आजही हा वाद सुरू आहे। हजारो शेतकऱ्यांना फटका याचा बसत आहे, कारण सकाळी थोडा वेळ कांदा लिलाव सुरू झाला असताना पुन्हा तो बंद पाडण्यात आलेला आहे।
एकूणच याची जी फडफड आहे ती शेतकऱ्यांची होते, कारण जे व्यापारी आहे ते लिलावात भाग घ्यायला तयार नाहीये. बाजार समिती प्रशासन मात्र याकडे पाहिजे तेवढं लक्ष देत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे थंडीत हाल होत आहे. विशेष म्हणजे रात्रीपासून हजारो शेतकरी कांदा घेऊन बाजार समितीच्या आवारात थंडीत बसलेले होते. सकाळी लिलाव सुरू होईल अशी त्यांना आशा वाटत होती, मात्र अद्यापर्यंतही लिलाव सुरू झालेला नाही. त्याच्यामुळे शेतकरी संतप्त झाले व ते रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी ठिय्या आंदोलन देखील केलेलं आहे. विशाल, बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद केल्यामुळे आता शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याचं आपण बघतोय. नाशिक जिल्ह्यातील सगळ्यात मोठी बाजार समिती बाजारपेठ चांदवड बाजार समितीमध्ये हा सगळा प्रकार घडला.